नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. मोठ्या सामन्याचा आदला दिवस हा जास्त मजेदार असतो. मनामध्ये असंख्य विचार येतात. खेळपट्टी कशी असेल, वातावरण कसं असेल, संघामध्ये काय बदल होतील, कोण खेळाडू खेळतील, कोणाला बाहेर ठेवलं जाईल आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कुठल्या खेळाडूंचा इम्पॅक्ट हा सामन्यावरती जास्त होईल, याच्या सगळ्याचे अंदाज लावायचा प्रयत्न केला जातो. आणि तो अंदाज लावायचा प्रयत्न करत असताना मला एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे आणि तो मुद्दा आहे रिलेटेड टू कोण खेळाडू, दोन्ही बाजूचे मिळून कुठल्या क्षेत्रातले खेळाडू हे भारत पाकिस्तान सामन्यामध्ये आपला प्रभाव पाडायची शक्यता आहे. अर्थातच फलंदाज आहेत, फिल्डर्स आहेत, दोन्हीकडचे वेगवेगळे बॉलर्स आहेत, परंतु माझा एक वेगळा विचार आहे आणि तो तुमच्यासमोर मांडायचा आहे. म्हणून मी आत्ता इथं उभा आहे. अजून मी मैदानावरती जायच्या अगोदर हा व्हिडिओ एवढा करतोय की माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोचावा. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. आणि अर्थातच सकाळ स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ मी दोन्हीकडे पोस्ट करणार आहे. मुद्दा असा आहे की दरवेळेला आपण विचार असा करतो की T20 क्रिकेट म्हणजे फलंदाजांचं राज्य. ज्या संघाचे फलंदाज चमकतील तो संघ जिंकू शकेल. परंतु जेव्हा मैदानाच्या सीमारेषा या थोड्या मोठ्या असतात आणि खेळपट्टी प्रेमदासासारखी किंचित स्लो असते, तेव्हा स्पिनर्सचं महत्त्व कदाचित वाढायची शक्यता आहे. भारतीय संघाने अजून श्रीलंकेत सामना खेळलेला नाही आहे. पाकिस्तान संघाने 2 सामने खेळलेत आणि त्या सामन्यांवरती जर का आपण नजर टाकली तर असं दिसतं की फिरकीचा बोलबाला नाही, पण फिरकीचा प्रभाव थोडासा या मोठ्या सीमारेषांमुळे आणि स्लो विकेटमुळे आहे. मी म्हणेन दोन्ही टीममध्ये कोण फिरकी गोलंदाज आहे त्याच्याकडे आपण थोडीशी नजर टाकूयात. भारतीय संघामध्ये वरुण चक्रवर्ती हा अत्यंत महत्त्वाचा बॉलर आहे आणि त्याच्याबरोबर बाकीचे बॉलर जे आहेत ते त्याला साथ देणार आहेत. परंतु वरुण चक्रवर्ती अक्षर पटेल आहे. अक्षर पटेलचा नवीन बॉल कधी कधी पडून आत येतो आणि फलंदाजाला धोका देतो. हे 2 महत्त्वाचे फिरकी गोलंदाज भारताच्या क्षेत्रात आहेत. वरुण चक्रवर्तीबद्दल मला थोडंसं बोलायला आवडेल. हा खेळाडू कमाल आहे. या खेळाडूंनी विविध गोष्टी करून पाहिल्या आणि नंतर क्रिकेटमध्ये आपलं मन रमवलं. आणि इतकंच नाही, अनऑर्थोडॉक्स वेगळ्या पद्धतीचा हा बॉलर आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे हे अजिबात कळून देत नाही. विकेट काढली, सिक्सर मारली, यश मिळालं, मॅन ऑफ द मॅच झाला, वरुण चक्रवर्तीचा चेहरा हा निर्विकार असतो, कारण हा विचारी खेळाडू आहे. ह्या खेळाडूची अजून एक तुम्हाला गंमत सांगतो. एकदा तर मॅच झाल्यानंतर यांनी रायन तेंडुलकरला बरोबर घेतलं आणि परत सरावाला मैदानावरती गेला. नंतर मी थांबलो होतो, मी विचारलं, म्हणलं वरून मॅच झाली होती आणि तरी तू परत सरावाला का गेला? तो म्हणला 2 कारणं. एक तर मॅचमध्ये काय घडलं, मला दुरुस्त काय करायला पाहिजे ह्याचा विचार करून मी तिथल्या तिथे तो विचार संपून जावा म्हणून सराव करतो, विचारपूर्वक सराव करतो, गोष्ट संपून टाकते. त्या सरावाचा अवधी थोडासा छोटा असतो. दुसरी गोष्ट, तो म्हणाला की मला कित्येक वेळेला माझं जे कसब आहे, माझं जे कौशल्य आहे त्याला धार लावून तयार ठेवायला आवडतं आणि सतत हा विचार करायला आवडतो की मी फलंदाजाच्या मनात मी बॉलिंग टाकत असताना शंका कशी निर्माण करू शकेन. हे बोलत असताना गेल्या सामन्याच्या अगोदर तो पत्रकार परिषदेला नाही पण एका वेगळ्या चॅटसाठी आलेला होता आणि तो म्हणला फ्लाईट डेचा जमाना हात गेलेला आहे. त्यातनंही माझी बॉलिंगची शैली अशी आहे की मी फ्लाईट देत नाही. पण हे म्हणत असताना त्याने गमतीदार गोष्ट ही पण सांगितली, एक वेगळा चेंडू मी डेव्हलप करतोय, बऱ्यापैकी तो तयारसुद्धा झालेला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मला आत्मविश्वास वाटला, लय सापडली तर मी कदाचित तो चेंडू टाकून त्यांना गोंधळात टाकू शकतो. ही उत्सुकता मला सुद्धा आहे की वरुण चक्रवर्तीने कुठला नवीन बॉल डेव्हलप केला आहे. त्याचं व्हेरिएशन सटल असतं, थोडंसं असतं, पण ते परिणाम करत असतं. काही बॉलर्स असतात ते एवढा बॉल वळवतात, चेन वॉन, मुरलीधरन एवढे बॉल वळवायचे. वरुण चक्रवर्ती मिडल स्टंप टू ऑफ स्टंप, ऑफ स्टंप टू मिडल स्टंप, किंवा बॉल कधी कधी पटकन सरळ हे करणं, ह्या कौशल्यामध्ये तो वाकबगार आहे आणि तेवढ्या गोष्टींवरती सुद्धा तो फलंदाजाला अडचणीत टाकतो. ही गोष्ट आपण पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी एक गोष्ट मांडली की मी बॉलवरती जेव्हा मी बॉल हातातनं सोडतो त्यावेळेला त्याच्यावरती जास्तीत जास्त फिरकी म्हणजे रेव्होल्युशन्स कसे येतील ह्याच्याकडे मी लक्ष देतोय जास्त. कारण ते जर का मला करता आलं तर बॉल टप्पा पडल्यानंतर
फलंदाजाच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या वेगानं त्याच्यापर्यंत पोचेल आणि मग मला विकेट मिळायची संधी, धावा रोखण्याची संधी मिळेल. या सगळ्या गोष्टी वरुण चक्रवर्तीकडनं ऐकताना मजा आल्या. त्यामुळे अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती हे भारताचे फिरकी गोलर आहे. आता मी थोडंसं पाकिस्तानकडे जातो. पाकिस्तानच्या संघात सुद्धा फिरकी गोलंदाज जास्त आहेत. सईम अयूब जो आहे तो बॅटिंग पण करतो, पण कित्येक वेळेला शाहीन शाह आफ्रिदी बरोबर नवीन बॉलवरती फिरकी बॉलिंग करायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर शादाब खान आहे, ऑलराऊंडर आहे चांगला. जसा सईम अयूब ऑलराऊंडर आहे, शादाब खान सुद्धा ऑलराऊंडर आहे. गेल्या सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅच झालेला होता. तोही लेग स्पिन टाकतो, जास्त न वळवणारा लेग स्पिन टाकतो. आत्ताच्या घडीला बुमराह हा सुद्धा भारताचा अत्यंत महत्त्वाचा बॉलर आहे. शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानचा महत्त्वाचा बॉलर आहे. पण जी चर्चा चालली आहे ती उस्मान तारिकबद्दल चालली आहे. कारण उस्मान तारिक हा नवीन संघात आलेला खेळाडू आहे आणि त्याची गोलंदाजीची शैली ही थोडीशी भिन्न आहे. त्याच्याबद्दलचे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगतो. कारण ज्या वेळेला या बाबतीत मी बाकी लोकांशी बोललो, म्हणजे गावस्करांचं मत जाणून घ्यायचं की आम्ही कुणीच त्याला जवळनं एवढं पाहिलेलं नाही. काल सरावादरम्यान थोडंसं बघण्याचा योग आला. त्यावेळेला लक्षात आलं की हा प्रत्येक बॉल येतो, थांबतो आणि मग टाकतो. बॉलिंग ॲक्शनमध्ये थांबतो आणि मग टाकतो. कधी बॉल वरनं टाकतो, बऱ्याचशा वेळेला बॉल या अँगलनी टाकतो, अशा अँगलनी. आणि त्यामुळे फलंदाजाला थोडासा अंदाज येत नाही की हा नक्की बॉल हातातनं सोडणार आहे कधी. अश्विनसुद्धा अशा पद्धतीचा बॉल मधनंच टाकायचा, पण ते थांबणं हे स्प्लिट सेकंद असायचं. याचं चांगलं 2-3 सेकंद थांबून मग तो बॉल रिलीज केल्यासारखं वाटतं. पण नियमाप्रमाणे मी ते सुद्धा एखाद्या अंपायरकडनं समजून घ्यायच्या प्रयत्नात आहे की नियम काय आहे. ते जर का आपल्याला मिळालं तर ती सुद्धा क्लिप मी इथं मध्ये इन्सर्ट करेन. काही अंपायरना मी या संदर्भात संपर्क साधायचा प्रयत्न केला आहे, त्यांची गोष्ट. पण जो नियम असा आहे की या नियमामध्ये बॉल थांबून टाकणं ही गोष्ट चुकीची नाही आहे, नियमामध्ये बसत नाही अशी नाही आहे. अश्विनचं म्हणणं असं आहे की तो थांबला, तुम्ही सुद्धा थांबा, बाजूला व्हा. हा एक उपाय त्याला अनसेटल करायला असू शकतो. पण गावस्कर सरांचं म्हणणं असं आहे की फलंदाज जर का बॉलरनी बॉल टाकायच्या अगोदर राईट हँडरच्या ऐवजी सरकून लेफ्ट हँडर होतो तर गोलंदाजाला थांबण्याची परवानगी ही मिळते आणि ती मिळालेली आहे असं त्यांचं मत आहे. तारिक अनवरच्या बाबतीत मी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. अनवर तारिक हा कमाल बॉलर नाही आहे. हा काय अब्दुल कादिर किंवा सकलेन मुश्ताक किंवा इक्बाल कासिम नाही आहे. एवढा तो महान बॉलर नाही आहे. त्याची गोलंदाजीची शैली वेगळी आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगळं काही आहे असं मला तरी वाटत नाही. त्याची गोलंदाजी पाहिली आणि माझा अंदाज जर का तुम्ही विचारलात तर भारतीय संघातल्या फलंदाजांनी तो बॉल टाकताना थांबतोय का, त्याची शैली बरोबर आहे का चूक आहे, या गोष्टींपेक्षा त्याला तडकवायचं कसं ह्याचा जर का विचार करून फलंदाजी केली तर मला वाटतं अडचण येणार नाही. त्यामुळे सईम अयूब, शादाब खान आणि अनवर तारिक हे 3 बॉलर्सवरती भिस्त आहे आणि अर्थात शाहीन शाह आफ्रिदी हा सुद्धा त्यांचा एक महत्त्वाचा बॉलर आहे. हे विचार करता फिरकीवरती त्यांचा बोलबाला आहे. पण त्यांच्या तिन्ही फिरकी गोलंदाजात कमाल बॉलर हा कुणी नाही आहे असं माझं तरी मत आहे. खरं काय खोटं काय आपल्याला सामन्यादरम्यान कळणार आहे. परंतु फिरकीचा बोलबाला नाही पण फिरकीचा प्रभाव राहील हा माझा मुद्दा. तुम्हाला बरोबर वाटतो, चूक वाटतो, नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता सुनंदन लेलेचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईबला करायला विसरू नका. तसंच सकाळ स्पोर्ट्सचं नव्याने लॉन्च केलेलं यूट्यूबचं स्पोर्ट्स चॅनल अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण क्रिकेट तर आहेच, तिथे सुनंदन लेलेच्या ह्याच्यावरती प्रामुख्याने आपण क्रिकेटची भाषा करतो. सकाळ स्पोर्ट्सच्या चॅनलवरती मात्र क्रिकेट आणि बाकी सगळ्या खेळांची गोष्ट होणार आहे. त्यामुळे ते चॅनलसुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आवरतो कारण आता मला प्रेमदासाकडे जायचं आहे. बाय बाय.